See student, in today's lecture, some more problems related to transpose. If A raised to T, B raised to T are transpose matrices of square matrix A and B respectively, then AB ट्रान्सपोज म्हणजे प्रोडक्टचा ट्रान्सपोज हा कशाबरोबर असतो तर ही प्रॉपर्टी आहे यांची. ज्यावेळेस ए बी ट्रान्सपोज विचारला जातो त्यावेळेस बी ट्रान्सपोज इंटू ए ट्रान्सपोज म्हणजे यांची ऑर्डर इंटरचेंज होते आणि ट्रान्सपोज केला जातो. म्हणजे इथं बी रेस टू टी ए रेस टू टी हे करेक्ट आन्सर असणार आहे. कारण तुम्ही लक्षात घ्या आपली प्रॉपर्टी आहे. कोणती प्रॉपर्टी आहे आपली तर पहा, आपली प्रॉपर्टी अशी आहे की जर पी क्यू आणि त्याचा ट्रान्सपोज असेल तर प्रॉपर्टी काय सांगते, क्यू ट्रान्सपोज इंटू पी ट्रान्सपोज. म्हणजे ऑर्डर डॅशने सुद्धा ट्रान्सपोज, लक्षात घ्या इथे डॅशने सुद्धा ट्रान्सपोज डिनोट केला जातो, रेस टू टीने सुद्धा डिनोट केला जातो. सो रिमेंबर इन दिस वे इफ दिस प्रॉपर्टी इज देअर देन what is the answer of this part? This part's answer is this. Okay, so remember this is the answer of the D answer is the correct, other options are wrong. So remember this is the very important property related to transpose. Similarly, now see the next question, which of the following relation is incorrect? आता यांनी काय म्हटलेले, इनकरेक्ट रिलेशन कोणतं आहे तर पहा, इथं जर हे पहिलं रिलेशन जर पाहिलं ए डॅश ऑफ डॅश इज इक्वल टू ए, तर ट्रान्सपोजची बिहेवियर अशी आहे मायनस इंटू मायनस असेल तर प्लस होतं, तसं डॅश ऑफ डॅश असेल तर डॅश इलिमिनेट होतो. देअरफॉर दिस फर्स्ट पार्ट इज करेक्ट. सिमिलरली सेकंड पार्ट के इंटू ए डॅश दिस पार्ट इज ऑल्सो करेक्ट, के इज स्कॉलर. त्यानंतर आत्ताच पाहिलं बघा ए बी आय असं त्यांनी मल्टिप्लिकेशन दाखवलेलं आहे अनेक मॅट्रिसेसचं, आणि परत इथं काय दाखवलेलं तर ए डॅशच आहे बी डॅश आहे. म्हणजे ट्रान्सपोजमध्ये जर ट्रान्सपोज सेपरेट केलं तर ऑर्डर इंटरचेंज होते, ऑर्डरचा क्रम पूर्णपणेच उलटा होतो. तर इथे तसंच केलेलंच दिसत नाही, म्हणजे याचा अर्थ दिस इज रॉंग, दिस इज रॉंग. आणि आपल्याला त्यांनी इनकरेक्टच विचारलं आहे ना कोणतं आहे ते, म्हणून सी ऑप्शन करेक्ट आहे. आणि ट्रान्सपोजमध्ये ही तिसरी प्रॉपर्टी जर पाहिली ए प्लस बी प्लस अप टू आय आणि ब्रॅकेटचा द्यायचं तर ट्रान्सपोज ॲडिशनला सेपरेट करता येतं. दिस इज द प्रोसेस. ओके, सो रिमेंबर दिस पार्ट इज ऑल्सो करेक्ट. म्हणजे आपल्याला इथे या प्रॉब्लेममध्ये काय समजलं तर पहिलं प्रॉपर्टी आहे, दुसरी प्रॉपर्टी आहे आणि हा तिसरी पण आहे, फक्त हे मिडलचं जे सी होतं ते रॉंग होतं. सो इन दिस वे यू हॅव टू सॉल्व दिस प्रॉब्लेम. ओके, सो इन दिस वे नाव नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन काय सांगतो पहा. आता तुम्ही इथं पहा, विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू. आता त्यांनी काय म्हटलेलं की ट्रू स्टेटमेंट कोणतं आहे ते ओळखा, ट्रू स्टेटमेंट कोणतं आहे ते ओळखा. तर पहा आता तुम्हाला ट्रू स्टेटमेंट जर ओळखायचं असेल तर पहा त्याकरिता सर्व स्टेटमेंट बघावी लागतील. ए डॅश इज इक्वल टू डॅश ए डॅश इज इक्वल टू ए देन ए इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स. इट इज अ सिम्पल अँड इट इज करेक्ट. हेच ते करेक्ट आहे, बाकीचे रॉंग आहेत. का? डिटर्मिनंट ऑफ नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स इज झिरो. इट इज टोटल म्हणजे नॉन सिंग्युलर जर असेल मॅट्रिक्स तर त्याचा डिटर्मिनंट नॉन झिरो असतो आणि इथे झिरो दिलेलं आहे. सो धिस स्टेटमेंट इज रॉंग स्टेटमेंट. सिमिलरली नॉन सिंग्युलर स्क्वेअर मॅट्रिक्स डज नॉट हॅव युनिक इन्व्हर्स. जर मॅट्रिक्स सिंग्युलर नॉन सिंग्युलर असेल तरच त्याला इन्व्हर्स एक्झिस्ट असतो असं आहे. मग इथं तर नॉट इन्व्हर्स म्हणता येईल, देअरफॉर दिस ऑल्सो रॉंग स्टेटमेंट. सिमिलरली मॉड ए इज नॉट इक्वल टू झिरो म्हणजे नॉन सिंग्युलर, देन ॲट दिस इज ऑल्सो रॉंग. ऑर्डर ऑन दी वॉट एव्हर गिव्हन दिअर इज रॉंग. सो रिमेंबर म्हणजे आपण पाहिलं की हे बी ऑप्शन रॉंग आहे, सी ऑप्शन रॉंग आहे, डी ऑप्शन देअरफॉर फर्स्ट ऑप्शन इज करेक्ट. ओके, सो रिमेंबर फर्स्ट ऑप्शन इज हिअर correct. So in this way this question 30 number question is also completed, which is asked in exam. After that see this is the 31 number question. What is the question here tells us that, see पहा क्वेश्चन काय दिलं आहे, इफ ए इज इक्वल टू दिस मॅट्रिक्स आय जे डिनोट द कोफॅक्टर. हे आय जेने कोफॅक्टर डिनोट केलेले आहे. मग कोफॅक्टर डिनोट करत असेल तर तो मॅट्रिक्स आपल्याला माहिती आहे कोफॅक्टरची एक प्रॉपर्टी आहे, ही प्रॉपर्टी आहे
कोफॅक्टर म्हणजे तुम्हाला आठवतं का बघा, या पद्धतीने जर समजा हा A11 A12 नाही का असा 13 या पद्धतीने A21 A22 A23 here is A31 A32 A33 दिस इज द मॅट्रिक्स, कोफॅक्टर मॅट्रिक्स. पण आता तुम्हाला माहिती आहे की या मॅट्रिक्समध्ये आपल्याला एक गोष्ट ध्यानात ठेवायची आहे. पहा की या मॅट्रिक्समध्ये आपल्याला कोणती गोष्ट ध्यानात ठेवायची आहे की इथे ओरिजिनल मॅट्रिक्सचा फर्स्ट रो आणि हा कोफॅक्टर मॅट्रिक्सचा सेकंड रो यांच्यात जर करस्पॉन्डिंग मल्टिप्लिकेशन घेतलं, म्हणजे पहिला पहिल्याला, दुसरा दुसऱ्याला आणि तिसरा तिसऱ्याला मल्टिप्लाय करू आणि यांची ॲडिशन जर घेतली तर ती ॲडिशन 0 असते. इट इज द प्रॉपर्टी. लक्षात ठेवा, इट इज द प्रॉपर्टी अँड देअरफॉर हिअर ऑल्सो गिवन दॅट. हेच ते रिलेशन दिलेलं आहे तुम्हाला इथे. जर तुम्ही इथे पाहिलं तर तुम्हाला बघा इथे तेच दिसेल. पहा A11 A21 A12 A22 A13 A23 म्हणजे हेच ते मल्टिप्लिकेशन अँड देअरफॉर दिस ऑप्शन इज करेक्ट हिअर. नेक्स्ट 32 पहा तेच दिलेले. परत हा क्वेश्चनसुद्धा लक्षात ठेवा, MST CETला विचारला 16मध्ये. आता ह्या मॅट्रिकचा काही संबंध नाही, ही प्रॉपर्टीच आहे. म्हणजे तुम्ही इथं ध्यानात काय ठेवलं पाहिजे की 1 1 2 1 1 2 2 2 1 3 2 3 असा सिक्वेन्स जर तुम्हाला दिसला तर याचा आन्सर हे 0च असतं कायम. सो रिमेंबर दिस इज द व्हेरी इम्पॉर्टंट प्रॉपर्टी. ओके, so in this way this is also depend upon the property. In this way we had seen these are some problems here. Next in the next 33 problem हा सुद्धा तसाच आहे. पहा त्याच पद्धतीने IJK फॉर्ममध्ये मॅट्रिक्स दिलेला आहे, डिनोट कोफॅक्टर एलिमेंट, आणि तेच परत क्वेश्चन आहे. तर इथे मात्र 1 1 1 1 1 2 1 2 1 3 1 3 म्हणजे इथे पहिल्यालाच मल्टिप्लाय केलेलं आहे. इथे मात्र ही प्रॉपर्टी लक्षात ठेवा. आता ही दुसरी प्रॉपर्टी आहे, मी तुम्हाला ती क्लिअर करतो. प्रॉपर्टी ही दुसरी प्रॉपर्टी आहे. इथे तुम्हाला ही सेकंड प्रॉपर्टी आहे, लक्षात घ्या. आपण पाहू तर इथे कसं आहे, जस्ट मिनिट. इथे तुम्हाला ही सेकंड प्रॉपर्टी पहा, म्हणजे इथे तुम्हाला कोफॅक्टरच्या पहिल्या रोला, म्हणजे आता कोफॅक्टर इथे तुम्हाला थांबा जरा अजून थोडंसं आपण बोल्ड करू म्हणजे ते व्यवस्थित दिसेल. जस्ट मिनिट. ठीक आहे, पाहूयात आपण आता. तुम्हाला तो मॅट्रिक्स दाखवतो अगोदर मी. पहा तो मॅट्रिक्स समजा हा आहे ना, A11 A12 A13 A21 A22 A23 A31 A32 A33 हा मॅट्रिक्स आहे. मग आता याच्यामध्ये या मॅट्रिक्समध्ये जे मल्टिप्लिकेशन घेतलेलं आहे ते कोणाचं घेतलेलं आहे तर पहा इथे तुम्हाला जे मल्टिप्लिकेशन दिसणार आहे ते कोणतं दिसत आहे, जस्ट मिनिट. पहा तुम्हाला हा इथे तुम्हाला हा जो पहिला रो आहे, पहा तुम्हाला जो पहिला रो आहे तो पहिल्या रोने पहिल्या मॅट्रिक्सला मल्टिप्लाय केले, म्हणून याचं जे आन्सर येतं ना ते आन्सर
पहा हे जे बी ऑप्शन आहे तो करेक्ट आहे याच्यामध्ये तुम्हाला ती प्रॉपर्टी म्हणून ते ध्यानात ठेवायचे. समजलं? तर ही प्रॉपर्टी आहे मॅट्रिक्सची. सो रिमेंबर दिस इज द वन प्रॉपर्टी. नेक्स्ट 34 सुद्धा ही प्रॉपर्टी आहे. काय सांगते? ए बी आर नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स, देन ॲडजॉईंट ऑफ ए बी इज इक्वल टू ॲडजॉईंट ऑफ बी इंटू यस दिस इज ऑल्सो वन प्रॉपर्टी. इथं जसं इन्व्हर्समध्ये ऑर्डर चेंज होते, ट्रान्सपोजमध्ये जशी ऑर्डर चेंज होते, अगदी तसंच इथे सुद्धा तुम्ही ध्यानात ठेवा. या दोघांमध्ये दिस इज करेक्ट रिलेशन. म्हणजे ॲडजॉईंट ऑफ ए बी आपण फाइंड आउट करत असेल तर ॲडजॉईंट ऑफ बी इंटू ॲडजॉईंट विथ ए करता येतं. लक्षात घ्या. म्हणजे जशी इन्व्हर्समध्ये ए बीचा इन्व्हर्स असेल तर बी इन्व्हर्स इंटू ए इन्व्हर्स करता, ए बीचा ट्रान्सपोज असेल तर बी ट्रान्सपोज इंटू ए ट्रान्सपोज, तसं ॲडजॉईंटच्या मध्ये सुद्धा ॲडजॉईंट ऑफ ए बी असेल तर ॲडजॉईंट ऑफ बी इंटू ॲडजॉईंट ऑफ ए करता येतं. सो रिमेंबर दिस इज वन ऑल्सो हिअर. Okay, so this property is also important. Next, if A is non-singular matrix of order n, then A into adjoint of A into adjoint of A, तर ही सुद्धा प्रॉपर्टी म्हणूनच तुम्ही ध्यानात ठेवा. इथे सुद्धा तुम्हाला जे आन्सर येत आहे ते आन्सर लक्षात ठेवा. हे आन्सर आहे मॉड ऑफ ए इंटू आय एन, म्हणजे मॉड ऑफ ए इंटू आय एन असं येतं आहे. म्हणजे ए आणि ॲडजॉईंट ऑफ ए मल्टिप्लाय केले तर काय येतं? मॅट्रिक्स आणि त्याचा ॲडजॉईंट मल्टिप्लाय केलं तर काय येतं? त्यातून मॉड ए बाजूला निघतो आणि युनिट मॅट्रिक्स त्यांच्या मल्टिपलला दिसतो. दिस इज अ वन प्रॉपर्टी. सो रिमेंबर दिस ऑल्सो हिअर. ओके, सो दिस इज वन प्रॉपर्टी. नेक्स्ट आपण आज जे प्रॉब्लेम डिस्कस करत आहोत ते सगळे प्रॉपर्टीच्या रिलेटेडचे प्रॉब्लेम आहेत. त्यानंतर आता तुम्ही इथे 35 आपण प्रॉब्लेम नंबर पाहिला. त्यानंतर इथे आता आपण जर पाहिलं तर 36 ए इज अ सिंग्युलर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर एन, देन ए इंटू ॲडजॉईंट ऑफ ए. जस्ट आत्ताच डिस्कस केलं आपण. पहा हां, या प्रॉब्लेमबद्दलच आत्ता जस्ट आपण डिस्कस केलं ना की मॉड ऑफ ए इंटू आय एन येतं. मॉड ऑफ ए इंटू आय एन येतं. मग तेच आन्सर. हां, पण आता लक्षात घ्या इथे पर्टिक्युलर सांगितलं आहे सिंग्युलर मॅट्रिक्स आहे. सिंग्युलर म्हणजे काय? त्याचं मॅट्रिक डिटर्मिनंटचा आन्सर 0 येतं आहे. हे फार महत्त्वाचं आहे. बघा इथे हा शब्द दिला, आपल्याला माहिती आहे आन्सर काय येतं? मॉड ए इंटू आय एन. पण मॉड एचंच आन्सर 0 आहे ना. आता मॉड एच आता जर 0 असेल तर मग आय एनने मल्टिप्लाय केलं तरी ते 0च येणार आहे. म्हणून फर्स्ट ऑप्शन इज करेक्ट. समजलं? म्हणून फर्स्ट ऑप्शन इज करेक्ट. सो रिमेंबर दॅट इज ऑल्सो हिअर इम्पॉर्टंट. एक्झामला विचार. त्यानंतरचं 37 पहा. इफ ए इज एन बाय एन मॅट्रिक्स मॉड, पहा ए इज एन बाय एन मॅट्रिक्स मॉड ए इज नॉट इक्वल टू 0, ॲडजॉईंट ऑफ ॲडजॉईंट विचारलं आहे. ॲडजॉईंट ऑफ ॲडजॉईंट, तर ही प्रॉपर्टी तुम्ही ध्यानात ठेवा. ॲडजॉईंट ऑफ ॲडजॉईंटची प्रॉपर्टी ही तुम्ही ध्यानात ठेवा. काय? मॉड ऑफ ए n-2, एन बाय एन ऑर्डर आहे ना, n-2 इंटू ए ही प्रॉपर्टी आहे. सो रिमेंबर दॅट. दिस इज ऑल्सो इम्पॉर्टंट. ओके, सो नेक्स्ट, इफ ए इज सिंग्युलर मॅट्रिक्स देन ॲडजॉईंट ऑफ ए इज, हा सिंग्युलर असेल तर तोही सिंग्युलर असतो. प्रॉपर्टी लक्षात घ्या. म्हणजे ॲडजॉईंट जर सिंग्युलर असेल तर सिंग्युलर मॅट्रिक्सचा ॲडजॉईंटसुद्धा सिंग्युलरच येतो. ही प्रॉपर्टी आहे. म्हणजे त्या कारणाने हे आन्सर सिंग्युलर मॅट्रिक्सचा ॲडजॉईंटसुद्धा सिंग्युलरच येतो, हे विसरू नका. ओके, so remember this is one property. Next, if A is a square matrix then adjoint of transpose minus transpose of adjoint. छान आहे बघा, हे छान रिलेशन कसं तयार केलं आहे पहा. ॲडजॉईंट ऑफ ट्रान्सपोज आणि ट्रान्सपोज ऑफ ॲडजॉईंट ह्यांचा डिफरन्स काय येईल?
असं विचारा. सॉरी बघा, यांचा डिफरन्स काय येईल असं विचारलं आहे, तर तो नेहमी 0 असतो. रिमेंबर, दिस इज वन प्रॉपर्टी. ही सुद्धा प्रॉपर्टी आहे, लक्षात घ्या. म्हणजे ॲडजॉईंट ऑफ ट्रान्सपोज आणि मायनस ट्रान्सपोज ऑफ ॲडजॉईंट, आन्सर 0 येणार आहे. रिमेंबर, इट्स ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. सो तर या पद्धतीने आता इथे यानंतर ए इज नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3x3 आणि ॲडजॉईंट ऑफ ए प्लस ॲडजॉईंट इनवर्स इज इक्वल टू ए, देन व्हॉट इज द मॉड असं विचारलं आहे त्याने. तर त्यावेळेस मॉडचा आन्सर काय येईल असं विचारलेलं आहे. तर याचा आन्सर, मॉड एचा आन्सर हे -1 येतं. तुम्ही करून पहा, ते तुम्हाला समजेल. आणि त्यानंतरनं इफ ए इज नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3 देन ॲडजॉईंट ऑफ ए क्यूब विचारलेलं आहे. तर ए क्यूबचं आन्सर ॲडजॉईंट ऑफ त्याचा डिटर्मिनंट विचारला आहे, तर a⁶ येतं. म्हणजे लक्षात ठेवा, इथे तुम्हाला ही प्रॉपर्टीज ॲप्लाय केलेली आहे. आणि डी इज डिटर्मिनंट ऑफ स्क्वेअर मॅट्रिक्स ए ऑफ ऑर्डर n, देन डिटर्मिनंट ऑफ ॲडजॉईंटचा आन्सर काय असेल असं विचारलेलं आहे. तर ॲडजॉईंटचा आन्सर हे तुम्हाला, हे बघा इथून तुम्हाला हे क्लिअर होतं आहे बरं का. इथे ही प्रॉपर्टी आहे, आपल्या ओरिजिनल डिटर्मिनंटचा आन्सर स्क्वेअर मॅट्रिक्सचं आन्सर डिटर्मिनंटची व्हॅल्यू जर स्क्वेअर मॅट्रिक्स, हे पहा स्क्वेअर मॅट्रिक्स ए आहे, त्याची ऑर्डर n आहे आणि त्याच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू d असेल, तर त्याच्या ॲडजॉईंटचा डिटर्मिनंट हा d⁻n−1 असतो. म्हणजेच थोडक्यात मॉड ऑफ a⁻n−1 असतं. ही प्रॉपर्टी आहे. मग लक्षात घ्या, इथे सुद्धा तुम्हाला ॲडजॉईंटचा आन्सर जर विचारला असेल तर मूळ डिटर्मिनंटची जी आन्सर येईल त्याच्याच रूलनुसार n-1 येतं. ओके, सो रिमेंबर, in this way you can find some properties here today's in lecture. So thank you.